श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर दिवसाची शुभ सकाळ आपल्या स्वामींच्या नामाने करते. मी तर दररोजच स्वामींचं नाम घेत असते. पहिले तर विश्वास होत नव्हता, पण आता मी नेहमीच देवाचं नाव घेऊनच काम करत असते. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना आजचा विषय आहे नातं. नात्यामध्ये जर आपण विश्वास ठेवला तर नातं अजून घट्ट होत जातं. जर अचानक काही घडलं असेल किंवा घडणार आहे आणि कुणी काही सांगितलं असेल तर आपण एकमेकांना घरामध्ये सांगितलं नाही तर त्या नात्यामध्ये आणि त्या व्यक्तीला जर दुसरीकडून माहीत झालं तर त्या नात्याला म्हणजे तडा जाण्याची शक्यता असते. तर आपण जे काही घडत असते तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनातील भावना आपल्या घरातील व्यक्तीला सांगितल्याच पाहिजे व आपल्या नात्यामध्ये आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. नाहीतर नातं केव्हा तुटन केव्हा सांगता येत नाही, किंवा त्याच्यामध्ये मतभेद निर्माण होईल सांगता येत नाही. म्हणून नात्यामध्ये थोडं ना थोडं कमी जास्त होतच असते. तर एकमेकांना समजून घेऊनच पुढं चालायचं असते. आज अचानक आमच्या घरी मी असंच म्हटलं, असं झाल्याने तसं होते तर दुसऱ्या व्यक्तीला पटकन राग येतो आणि आमचं बोलणं बंद होऊन जाते. तर असं न करता व्यक्तीने व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. आणि चुका तर होतच असतात. आता मला छोटं बाळ आहे. छोट्या बाळाला बघता बघता खूप कामाचा लोड येते आणि कामं करता करता वेळच मिळत नाही स्वतःसाठी. तर त्याला बघा, अजून दुसरं मोठं बाळ आहे त्याला बघा. तर दोन्ही बाळांना बघता बघता माझं म्हणजे स्वतःचं काहीच होत नाही, किंवा मी स्वतःसाठी काहीच करू शकत नाही. त्यांनाच बघता बघता वेळ कसा निघून जातो किंवा कामामध्ये वेळ निघून जातो कधी सांगता येत नाही. मग आमच्या घरामध्ये आमचं दोघांचं भांडण केव्हा होईल हेही सांगता येत नाही, कारण की आपल्या नवऱ्याला केव्हा राग येईल ते कधीच सांगता येत नाही. कारण त्याला प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट पाहिजे, किंवा बाईनं केलंच पाहिजे, बाईनं कामं झालेच पाहिजे बाईच्या हातून, हे त्याला नवऱ्याला म्हणजे परफेक्ट पाहिजे. तर मी अशी म्हणताय, नवऱ्याने बाईला समजून घेतलं पाहिजे. बाईच्या हातून जी काही चूक झाली असेल ते माफ करायला पाहिजे. नाहीतर जर नवऱ्याने बाईला समजून घेतलंच नाही तर कसं होईल, घरातलं जे काही भांडणामध्ये रूपांतर होईल आणि त्या भांडणाचं रूपांतर मोठं होऊन जाईल. तसं न करता नवऱ्याने बाईला समजून घेतलं पाहिजे आणि बाईनं पण नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे. असं एकमेकांना समजूनच पुढे चालायचं असतं आणि नात्याला टिकवायचं असतं. सगळ्यांच्याच घरी मतभेद होत असतात. स्वामी म्हणतात, जिथे सगळं असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींचं नाम घेत चला आणि समोर चला. कारण स्वामी जर आपण सेवा केली तर खरंच स्वामी पावतात, किंवा स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात. दान करणारा हा सर्वश्रेष्ठ असतो, कारण तो दान करत असतो, तो मनातून करत असतो. कारण की त्याला माहीत आहे दान केलेलं हे कधीही पुण्यातच जाते. म्हणून दान करणारा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि त्याला स्वामींचा आशीर्वाद नेहमीच असतो. दत्तगुरु श्री दत्तगुरु श्री यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे, तर दुसऱ्याचं भलं होत आहे आणि ते आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत. तर ते शांतपणे आणि समजूतदारपणे ऐकून घ्यायचं, बघायचं, पण त्याच्यावर रिॲक्शन करायचं नाही. कारण की दुसऱ्यांचं भलं होत आहे आणि माझं कसं होत नाही आहे, मला काहीच कळत नाही आहे असं म्हणूच नका. कारण की स्वामी त्याच्याकडे पण लक्ष ठेवत आहे आणि तुमच्याकडे पण. तुमची पण वेळ नक्कीच येणार आहे. जशी त्याची वेळ आली आहे तशी तुमची पण वेळ येईल. आणि स्वामी आपल्याला कधीच म्हणजे कमी पडू देणार नाही. म्हणून आणि संकट आले म्हणून घाबरून जाऊ नका. संकट आले तर संकटाच्या नंतरही आपल्याला काही नाही तरी नक्कीच मिळत असते. त्या संकटावरही मात करून आपण समोर चालत असते. तेव्हा स्वामी म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीचरणी हीच इच्छा आहे की तुमचा सगळे दिवस तुमचे आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. श्री स्वामी समर्थ. काळजी सोडून द्या. असं होणारच नाही आहे की तुमचं काही भलं होणार नाही आहे, तर काळजी सोडून द्या. कारण की स्वामी म्हणतात, ए बाळा, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तुझं भलं नक्की होणार. तू आत्ता जरी चिंतेत असला, नंतर माझ्या आशीर्वादाने तुझं भलं नक्कीच होणार. म्हणून तू आता चिंता सोडून दे आणि समोरच्या मार्गाला लाग. एकच मार्ग म्हणून निवडून तू त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुला प्रयत्नांना यश मिळत नाही. तर तू तो मार्ग सोडून दुसराही मार्ग धरून तू काम करू शकतो. म्हणून तू भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.
आपण आपल्या वाटेने सरळ चालत असतो, पण काही लोकांचं काम असतं यांच्या आयुष्यात काय चाललंय डोकावून बघू दे, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय डोकावून बघू दे. तर लोक काय असतात, इकडे यांचं चांगलं झालंय तर आपल्यासोबत चांगले बोलतात आणि आपल्याच मागे जाऊन काड्या करतात. म्हणतात हे काय आहे, यांना काय समजते, असंच करतात तसंच करतात. त्यांच्याकडे लक्ष न देता समोर चालत राहायचं, कारण की त्यांचं कामच आहे, लोकांचं कामच आहे की आपण चांगलंही ऐकलं तरी लोकांना जाऊन सांगायचं की हा असाच आहे, तो तसाच आहे. तर त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहायचं, यश नक्की मिळते. आणि स्वामींची साथ असेल तर आपलं काय, आपलं वाईट होऊच शकत नाही. म्हणून हाच विचार करायचा आणि समोर चालायचं. आयुष्य एक चक्र आहे, तुम्ही जसे वागाल तसं ते आपल्याला परत मिळते. तुम्ही जर वाईट वागाल तर आपल्याला वाईटच मिळेल, आणि तुम्ही जर चांगलं वागाल तर तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल. श्री स्वामी समर्थ. आपल्या सवयींवर लक्ष ठेवा. आपल्या सवयी जर चांगल्या असेल तर आपलं चरित्र घडत असतं, आणि चरित्र चांगलं असेल तर परमेश्वरालाही वाटते की हा नक्कीच काहीतरी म्हणजे काहीतरी चांगलं करणार आहे, म्हणून तोही आपल्याकडे बघत असतो. म्हणून चांगलं कार्य करत चला, चांगले कर्म घडवत चला, तेव्हाच कुठं चांगलं मिळेल. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.